Elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. Smart Sound. भंडाऱ्यात शिवसेना भाजपपासून नाराज. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवाराला मतदान करणार नाही. मागील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप पराभवाची पुनरावृत्ती होणार. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्या युती झाली असली तरी त्याला अपवाद म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवाराला भंडारा जिल्हा शिवसेना मतदान करणार नसल्याची भूमिका भंडारा शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी घेतली असल्याने भंडारा जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. चक्क शिवसेनेने भाजपच्या लोकसभा उमेदवाराला मतदान न करण्याची भूमिका घेतल्याने मागील पोटनिवडणुकीप्रमाणे यावेळीही भाजप उमेदवाराचा पराभव होण्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. भंडारा जिल्ह्यात भाजपद्वारे शिवसेनेची सतत होणारी उपेक्षा हे मुख्य कारण असून भाजप सरकारने भंडारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पालकमंत्री दीपक सावंत यांना डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांना पालकमंत्री केल्यानंतर जिल्ह्यातील समितीवर शिवसेनेचे कार्यकर्ते डावलून केवळ भाजपचे सदस्य समितीवर घेतल्याने शिवसेना नाराज असल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी व्यक्त केले आहे. मी नाराज आहे असातला विषय नाही, संपूर्ण शिवसेना जिल्ह्यातली नाराज आहे. आणि अर्थातच आदरणीय उद्धव साहेबांनी युतीचा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतु जिल्ह्यातली परिस्थिती ही वेगळी आहे. जिल्ह्यामध्ये आम्हाला सातत्याने हे 5 वर्ष जे 4.5-5 वर्ष झाले त्या 5 वर्षामध्ये आम्हाला दुय्यम भूमिका दिलेली आहे. याचा उदाहरण म्हणजे भंडारा जिल्ह्याला पालकमंत्री शिवसेनेचा होता. 3.5 वर्ष शिवसेनेचा पालकमंत्री असताना लगेच हे इथे सहपालकमंत्री म्हणून बावनकुळे साहेबांनी टाकला, हरकत नाही. त्याच्यानंतर ते पालकमंत्री त्यांना करून टाकला, तोही हरकत नाही. पण पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हा समिती होते, छोटे छोटे समिती असतात, त्या समितीमध्ये सगळ्या शिवसैनिकांना काढण्यात आलेल्या आहेत. आता हे सगळं काढण्यात आल्यानंतर आज ते म्हणतात, त्यांचे कार्यकर्ते म्हणतात युती झाली, सगळ्याचे सगळे 3 विधानसभा BJPला राहील. मग सगळ्या शिवसैनिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की ही BJP आम्हाला अन्याय करते, आमच्यावरती सगळे समित्यामध्ये आम्हाला काढते, पालकमंत्री आमच्या काढून गेला, विधानसभा पण तेच घेतील, तर मग आम्ही करायचं का? म्हणून असा एक सगळ्यांचा सूर आहे की आम्ही भाजपला मदत करणार नाही. म्हणून आज त्यांच्या सगळ्यांची मतं जाणून घेण्यासाठी आज 1 वाजता जिल्हास्तरीय मीटिंग बोलवली आहे. नक्कीच त्या मीटिंगमध्ये समजेल का नेमकी आता लोकांची भावना, सगळ्या पदाधिकाऱ्यांची भावना काय आहेत आणि त्यानंतर योग्य जो निर्णय होईल तो आपल्याला सांगण्यात येईल किंवा पक्षप्रमुखाला सांगू आम्ही. नाही, मतदान करायचं की नाही करायचा हा सध्या आता आम्ही मीटिंगमध्ये ठरवू. जर समजा पदाधिकारी सगळे म्हणत असतील का आपण मतदान करायचा नाही, तर मी नक्कीच सगळ्या कार्यकर्त्याच्या बरोबर राहणार. ते का नाहीये. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.